हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. कसे आहे सगळे? चांगले ना? मी पण चांगलीच आहे. तर मी आहे ना दवाखान्यात गेले होते. म्हणजे दातांची ट्रीटमेंट होती माझी, तर दवाखान्यामध्ये गेले होते. पहिले याच्या अगोदर आहे मी दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेले होते, कारण ना थोडी तब्येत चांगली नव्हती, म्हणजे थकवा येत होता मला खूप. त्याच्यामुळं दवाखान्यात गेले होते. तर काही नाही, डॉक्टरांनी गोळ्या औषध दिल्या आणि पाण्याचीच कमतरता होती, कारण जास्तीत जास्त पाणी प्यायचं सांगितलेलं आहे. आणि कसं असते तर आपण माहिती आहे का, या कामाच्या घाईघाईमध्ये समजा आपण जास्त पाणी काही पित नाही, पहिले कामं करतो त्याच्यानंतरच पाणी पितो. तर तसं काही माझं झालेलं होतं. पण आता असो बाबा, आता खूप पाणी प्यायचं सांगितले डॉक्टरांनी, तर पाणी जास्तीत जास्त पित जाईन मी आता. आणि त्याच्यानंतर मग काही नाही, आता इथं क्लिप लावलेली आहे. ती पहिली क्लिप म्हणजे एकदम पक्की टाईट क्लिप लावलेली आहे आता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दवाखान्यातून जाऊन बाहेर गेलेलो होतो. तर तिथं रस्त्यात जाताना आम्हाला इथं ना डक दिसले होते आणि हे चकोर पक्षी पण दिसलेले होते. लोकांनी ते विकायसाठी आणलेले होते ते. बरं, लोकांनी जरी विकायसाठी आणलेले असेल ते, पण असं डाल्यामध्ये त्यांना असं कोंडून ठेवू नये ना. त्या लोक यांना पाळतात पण, कारण ते अंडी देतात त्याच्यामुळं. आणि तर एक आम्ही विचारलं त्यांना किती रुपयाचं आहे, तर ते एक 700 रुपयाचं एकच चकोर पक्षी होता. म्हणजे दोन आपल्याला घ्यायचे असेल 1400 रुपयामध्ये येतात. तर म्हटलं लोकांना घेतच म्हणायची विकत, कारण कोणी कोणी पाळते पण यांना. तर मला बी खूप आवडतं अशी पक्षी पाळायसाठी. कसं आहे, आपल्याला त्यांच्याविषयी एवढी काही माहिती नाही ना, त्याच्यामुळं नको म्हटलं. पण तरी पण मला त्यांच्यासाठी खूप जीव तुटला. तर ते लोकांना म्हटलं बरं की यांना थोडंसं मोकळं सोडा म्हणून, असं दाद्यामध्ये कोंडून ठेवू नका. पण ते दादा म्हणत होते की जर यांना मोकळं सोडलं की ते पडतील इकडं तिकडं, असे म्हणत होते ते. पण तरी पण त्यांना असं दारात ठेवायचंच नव्हतं. पण जाऊ द्या, आता असू द्या. त्याच्यानंतर मी आता घरी आलेली आहे. तर अंकिताची मैत्रीण पण आलेली होती आणि व्हिडिओ सुरू केला होता. तर ती व्हिडिओमध्ये यायला खूपच अशी लाजत होती. पण नंतर काही नाही वाटलं, ती आली मग नंतर व्हिडिओमध्ये. तर मग यांनी ना कचोरी आणली होती आणि पापडी आणली होती. आता घरी स्वयंपाक केलेला होता, पण आता कसं असते लेकरांना पाहिजे चटपट काहीतरी खायला. तर मग त्यांनी आणलेलं होतं कचोरी आणि पापडी. तर आता मला तर काही खाता येत नाही, कारण ती दाताला क्लिप एवढी पक्की टाईट लावलेली आहे ना, तर दाता इतके पेन करत होते माझे खूपच. पण म्हटलं तरी पण मी खाण्याचा प्रयत्न केला. एक हप्ताभर मला खूप त्रास, एक हप्ताभर याचा खूप त्रास होते क्लिप जेव्हा लावली तेव्हा. नंतर मग काय नाही होत एवढा त्रास. जर असो, आता व्हिडिओचा एंड करते मी. आता गोळ्या औषध घेते आणि आता रोज टाकण्याचा प्रयत्न करत जाईन व्हिडिओ. रोज टाकते मी, मला वाटते टाकावं, पण काही टाईमच भेटत नाही मला. पण नाही, आता लक्ष द्यावं लागेल. पण चला, आता व्हिडिओ मी एंड करते. बाय.